मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यास विरोध आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात प्रति आंदोलन उभे करण्यासाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सांगलीत राज्यस्तरीय ओबीसी महाएल्गार मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे। तर जरांगे विधानसभेला उमेदवार उभे करणार असतील तर ओबीसी समाज देखील उमेदवार उभा करेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय। प्रकाश शेंडगे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध पक्षातील ओबीसी प्रतिनिधींचा मेळावा पार पडलाय। ते म्हणाले, मराठा समाजातील सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण द्यावे यासाठी मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांच्या रॅली पदयात्रा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। ओबीसी मधून आरक्षण मिळवण्यासाठी सरकारवर दबाव आणला जात आहे। मराठा समाजासाठी राज्य शासनाकडून काढण्यात येणारा सगळे सोयरे अध्यादेश बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असेल। मराठा समाज मागास आणि कुणबीही नाहीत। मुळातच ओबीसी समाज एकत्र आला तर आरक्षणाला धक्का लागणार नाही। ओबीसी समाज आक्रमक झालाय। सरकारवर देखील ओबीसींचे नेते दबाव आणत आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळू देणार नाही। आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून 16% आरक्षणालाही आम्ही विरोध केला नाही, परंतु गायकवाड समितीच्या अहवालाला आम्ही विरोध करत आहोत। सर्वोच्च न्यायालयातही आम्ही याच्या विरोधात जाणार असल्याचा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिलाय।